माझे टेलरिंगचे दुकान होते. जेव्हा माझी घरी जाण्याची वेळ होत होती तेव्हा एक माणूस येऊन म्हणायचा, माझ्या शर्टाला शिवून दे, आणि ते पण आत्ताच, मी जास्त पैसे देतो. आणि तो माझ्या जवळ बसून त्याच्या शर्टाला शिवून घ्यायचा. हे रोजच होऊ लागलं. मग एक दिवस मला शंका आली की तो फक्त घरी जातानाच का येतो. एके दिवशी मी त्याला म्हणालो की पाणी पिऊन येतो, तू बस. तो तिथेच बसला. आणि जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला आश्चर्य वाटले, कारण माझ्या घरात मी एक प्रसिद्ध टेलर होतो. पण काही काळापासून माझे हालात काही ठीक नव्हते. लोकांनी कपडे शिवण्याचे प्रमाण कमी केले होते. महागाई इतकी वाढली होती की लोकांचे कंबरडे मोडले होते. आणि अशा परिस्थितीत लोकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. त्यामुळे लोकांनी कपडे शिवणेही कमी केले होते. तसे माझे दुकान ज्या ठिकाणी होते तिथे सर्व मध्यमवर्गीय लोक राहत होते. मला खूप काळजी वाटू लागली होती. सर्व वेळ देवाला प्रार्थना करायचो की कोणता तरी असा मार्ग भेटला पाहिजे की माझ्या अडचणी कमी होतील. माझी पत्नी एक शिकलेली स्त्री होती आणि ती नेहमी मला सर्व काही ठीक होईल असे सांगून सांत्वन द्यायची. पण प्रत्येक दिवसागणिक माझी निराशा वाढत होती. मी आणि माझी पत्नी भाड्याच्या घरात राहत होतो आणि मी घरमालकाचा कर्जबाजारी होतो. असेच निराशेचे दिवस जात होते. मी बहुतेक दुकानात रिकामा बसला असायचो. म्हणून मी दुकान लवकर बंद करण्याचं ठरवलं. मी संध्याकाळी 7 वाजता दुकान बंद करून घरी परतायचो. रिकाम्या दुकानात बसून वीज बिल वाढते म्हणून रात्री लवकर दुकान बंद करायला लागलो. मी आयुष्यभर टेलर म्हणून काम केले. ना माझे शिक्षण झाले ना मला दुसरे कोणतेही काम येत होते. त्यामुळे मी पूर्णपणे अस्वस्थ झालो होतो. एके दिवशी मी याच विचारात मग्न होऊन दुकान बंद करण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात एक माणूस माझ्याकडे आला. त्यांनी मला त्याचं शर्ट दिलं आणि मला सांगितले की तो पटकन शिवून दे, मी तुला जास्त पैसे देईन. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले, कारण दिवसभर दुकानात बसून काहीच कमावले नव्हते आणि मी विचार करत होतो की राशन कसे घरी नेऊ. मी लगेच त्या माणसाचा शर्ट घेतला आणि ते शिवण्यासाठी बसलो. तो माणूस माझ्या जवळच बसून राहिला आणि 1.5 तासात मी त्याचा शर्ट तयार करून घेतलं. तशी तर त्या शर्टाची मजुरी 500 रुपये होत होती, पण त्या माणसाने मला 1000 रुपये दिले. मला खूप आनंद झाला आणि पटकन दुकान बंद करून सामान खरेदी करून घराकडे निघालो. मी घरी पोहोचलो तेव्हा माझी पत्नी घरातील कामात व्यस्त होती. साधारणपणे यावेळेत ते तिचे सगळे काम उरकून झोपून पण जायची, पण आज तिचे कामे बाकी होते. मी सर्व राशन किचनमध्ये ठेवले आणि माझी पत्नी आरतीला विचारली की तुझे काम अजून संपले नाही. तर आरती म्हणू लागली, दुपारी मी झोपली होती आणि संध्याकाळ होता होता मला जाग आला, त्यामुळे घरातील कामे बाकी होती. मी येण्यापूर्वीच आरतीने जेवण बनवले होते. आम्ही दोघे एकत्र बसून जेवू लागलो. जेव्हा मी आरतीला त्या माणसाबद्दल सांगितले तेव्हा ती देखील ते ऐकून आनंदी झाली आणि म्हणाली की मी तुम्हाला सांगितले होते ना, देव माणसासाठी काहीतरी मार्ग काढतोच, पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होता. मी आरतीला म्हणालो की मला तुझी आणि घराची काळजी असते. तू माझी जबाबदारी आहेस आणि माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे. माझे बोलणे ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती माझ्यासाठी गरमागरम जेवण आणायला गेली. आम्ही दोघेही ज्या कठीण परिस्थितीतून जात होतो ते पाहता माझी पत्नी किती धीर धरून असेल याचा मी विचार करत होतो. ते इतके सोपे नव्हते. दर एक दिवसाला घरमालक येऊन दारात उभा राहायचा आणि त्याचे पैसे मागायचा. कधी स्वयंपाक करण्यासाठी घरी राशन नसायचं, कधी बिल भरायला पैसे नसायचे. आरती माझी खूप चांगली पत्नी होती. आमच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. मी माझ्या आवडीच्या आरतीशी लग्न केले. आरती खूप चांगल्या कुटुंबातील होती. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती आणि जेव्हा मी माझा संबंध तिच्या घरी पाठवला तेव्हा आरतीच्या घरातील लोक तिचं लग्न माझ्याशी करतील असं मला वाटलं नव्हतं. दुसऱ्याच दिवशी आरतीच्या आईने फोन करून माझ्या आणि आरतीच्या लग्नासाठी हो म्हटलं. माझ्या मोठ्या बहिणीने आमचा संबंध केला होता आणि मग आमचं लग्न झालं. माझी आई या जगात नव्हती आणि माझे वडील माझ्या मोठ्या भावाच्या घरी राहत होते. माझ्या भावाच्या लग्नानंतर मी वेगळा झालो होतो, कारण मला माझ्या वहिनीसोबत एकाच घरात राहणे आवडत नव्हते. मला इतर स्त्रियांसमोर राहणे आवडत नव्हते. मी आरतीलाही सांगितले की तिने दुसऱ्या पुरुषासमोर जाऊ नये. आरती लग्नापूर्वी खूप स्वतंत्र मुलगी होती, पण लग्नानंतर मी तिला माझ्या रंगात रंगवले होते. तिच्या विचारांना मी माझ्या विचारात साचेबद्ध केले होते. मी थकून माझ्या परिस्थितीचा विचार करत करत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दुकानात गेलो आणि मग दिवसभर बिनकामाचा बसून राहिलो. संध्याकाळी जेव्हा मी दुकान बंद करणार होतो तेव्हा तोच माणूस पुन्हा एकदा माझ्या दुकानात आला आणि आजही त्याच्याकडे कपडा होता. तो म्हणू लागला, भाऊ लवकर शर्ट दे, मी तुला आत्ताच पैसे देतो. त्या माणसाने माझ्या हातात 1000 रुपये आधीच ठेवले. मला विचित्र वाटलं की या माणसाला एवढ्या घाईत शर्ट का शिवायचे असतात, पण मी शांतपणे मशीनजवळ बसलो आणि त्याचं शर्ट शिवू लागलो. 1.5 तासात त्याचा शर्ट तयार झाला
आणि तो आनंदाने निघून गेला. घरी पोचताच मी ते 1000 रुपये माझी पत्नी आरतीच्या हातात दिले. तिला सांगितलं, जपून ठेव, घरात राशन कालच आणलं होतं. आता मला थोडे थोडे पैसे जोडायचे होते, कारण मला घरमालकाचे पैसे फेडायचे होते. आजही आरतीचे कामे संपले नव्हते. ती कामातच होती. ती म्हणू लागली की दुपारच्या वेळी खूप ऊन असते आणि एवढ्या उन्हात काम करणे शक्य नाही. मला आरतीच्या उशिरा काम करायला काही हरकत नव्हती. मला तर आरतीला सर्व प्रकारचे सुख आणि आराम द्यायचे होते. म्हणून मी तिचे काम बघून तिला तिच्या कामात मदत करू लागलो. मी तिचे काम करताना पाहून आरतीला लाज वाटायला लागली. ती म्हणू लागली की तुम्ही सोडा, मी करेन. चांगले नाही वाटत तुमचं या प्रकारे घरचं काम करणं. मी प्रेमाने आरतीचा हात धरला आणि तिला सांगितले की हे माझं प्रेम आहे आणि माझ्या पत्नीला मदत करणे चांगले आहे. मी आणि आरतीने मिळून सर्व कामे पटकन उरकली आणि नेहमीप्रमाणे एकत्र बसून जेवलो. मी नेहमी आरतीला माझ्या हाताने पहिला घास घालून माझे प्रेम व्यक्त करायचो. मी दुसऱ्या दिवशी पण दुकानात सर्व वेळ रिकामा बसून राहिलो. आता दुकान बंद करण्याची वेळ झाली तर तेव्हा तोच माणूस घाईघाईने दुकानात आला. यावेळी मला खूप आश्चर्य वाटले. मला समजले नाही, तो माणूस दिवसभर येत नाही आणि संध्याकाळी येऊन अर्जंटचे दुप्पट पैसे का देतो. मी तर दिवसभर रिकामा बसायचो. जर तो दिवसा आला असता आणि मला शर्ट दिला असता तर मी त्याचे काम लगेच केले असते आणि त्याला दुप्पट पैसे द्यावे लागले नसते. काही दिवस मी विचार करत राहिलो की माझ्या घरी जायच्या वेळेत तो का येतो. मग अचानक माझ्या मनात एक विचार आला आणि मी त्याला म्हणालो, भाऊ तुम्ही बसा, मी लगेच शेजारच्या दुकानातून पाणी पिऊन येतो, माझे पाणी संपले आहे. त्याला दुकानात सोडून मी पटकन दुकानाबाहेर पडलो. माझे घर मागच्या गल्लीतच होते. मी पटकन माझ्या घराकडे निघालो. आज मी विचार करत होतो की आरतीच्या आई वडिलांनी कमी शिकलेल्या आणि सामान्य दिसणाऱ्या माणसाला इतकी सुंदर आणि शिकलेली मुलगी का दिली. आरतीच्या चरित्रामध्ये काही दोष तर नसेल ज्यामुळे तिच्या पालकांनी तिचं माझ्याशी लग्न केलं आणि मला अजूनही याबद्दल काहीच माहीत नसेल. मी चावीने घराचा दरवाजा उघडताच आतील दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झालो. आरतीची नजर माझ्यावर पडताच तिच्या चेहऱ्याचा रंग निघून गेला. ती मला अडचणीने विचारू लागली, तुम्ही यावेळी घरी कसे का आलात. मी आरतीला विचारले, हे सर्व काय चाललं आहे. माझ्या घरात खूप तरुण मुली उपस्थित होत्या ज्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या गैरहजेरीत आरती काय करत होती. आरती माझ्यापासून काहीतरी लपवत होती आणि माझ्या पाठीमागे काहीतरी करत होती, जी लपवण्यासाठी ती दुसऱ्या माणसाची मदत घेत होती. मी आरतीवर इतकं प्रेम करायचो की मी तिच्यावर कधीच संशय घेतला नाही, पण आज माझा विश्वास तुटल्यासारखा वाटत होता. आरती म्हणाली, तुम्ही आधी बसा, मी तुम्हाला सगळं सांगतो. आरतीने त्या मुलींना निघायला सांगितले. तिने पटकन थंड पाण्याचा ग्लास आणला आणि माझ्या बाजूला बसली. मी माझा राग मनात दाबून ठेवला होता. मला आधी आरतीचं ऐकायचं होतं म्हणून मी शांत बसलो. आरतीने माझा हात धरला आणि म्हणाले की घरची परिस्थिती बिकट होत चालली होती आणि आपल्यावर घरमालकाचे कर्जही झाले, म्हणूनच मला तुमची मदत करायची होती. याबद्दल मी तुमच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हाला माझे काम करणे आवडत नव्हते, म्हणून तुम्ही कधीच माझं ऐकण्याचा आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. ही सर्व जबाबदारी तुमची आहे आणि ती तुम्हीच पार पाडणार असे तुम्ही नेहमी सांगत असा. तुमचं म्हणणं तुमच्या जागी बरोबर होतं, पण नवरा बायको एकमेकांचा आधार असतात आणि जर मला तुमच्या कठीण काळात तुम्हाला मदत करायची असेल तर त्यात काहीही चुकीचे नव्हते. तुम्हाला वाटायचं मी आरामात जगली पाहिजे, मला काहीच अडचण नसावी, पण तुम्ही कधीच हा विचार केला नाही की तुम्हाला संकटात पाहून मी कशी ठीक राहू शकते. मी एक सुशिक्षित मुलगी आहे आणि माझ्याकडे अनेक कौशल्य आहेत ज्याद्वारे मी तुम्हाला मदत करू शकते आणि यासाठी मला घराबाहेर जायची पण गरज नव्हती. परंतु मला माहीत होते की तुम्ही मला हे कधीही करू देणार नाही, म्हणून मी तुमच्यापासून ही गोष्ट लपवली की मी काही मुलींना कॅलिग्राफी शिकवण्याचे काम करत आहे. ते असे घडले की जेव्हा मी माझ्या आईला भेटण्यासाठी माझ्या माहेरी गेली होती तर तिथे मला माझी जुनी शिक्षिका दिसली, जी माझ्या वहिनीची दूरची नातेवाईक होती आणि तिला भेटायला आमच्या घरी आली होती. त्यांनी मला विचारले की मी आजकाल काय करते, तर मी त्यांना सांगितले की मी फक्त एक गृहिणी आहे. माझे म्हणणे ऐकून माझी शिक्षिका संतापली आणि म्हणाली की देवाने तुला इतके प्रतिभावान बनवले आहे, मग तू स्वतः कोणतेही काम का करत नाहीस. जर तुला तुझ्या घराच्या 4 भिंतीतून बाहेर पडायचं नसेल तर तू घरात राहून तुझ्या कौशल्याला पसरव आणि तुझ्या पतीसाठी देखील गोष्टी सोप्या कर. आजच्या युगात एकट्याने घर चालवणे खूप अवघड झाले आहे आणि जर पत्नीला आपल्या पतीला आधार द्यायचा असेल तर त्यात काही गैर नाही. मी पण मनात विचार केला की तुम्ही पण नेहमी मला घरच्या कामात मदत करता, मग मी तुम्हाला मदत केली तर त्यात काही गैर नाही. माझी शिक्षिका म्हणू लागली, ती ज्या अकादमीत शिकवते तिथल्या मुली खूप छान आणि चांगल्या आहेत आणि त्यातल्या काही मुलींना कॅलिग्राफी शिकायची आहे. त्या सर्व पैशावाल्या आहेत आणि तुला जे फीस मागायची आहे ते तू मागू शकतेस. तू म्हणशील तर मी त्यांना तुझा पत्ता देईल. मला माहित होते की तुम्हाला विचारून मला फक्त नकार मिळेल,
माझ्या वहिनीनं मला सांगितले की तू काही कामासाठी तुझ्या पतीपासून सत्य लपवत असेल तर ती वाईट गोष्ट नाही. खूप विचार करून मी माझा पत्ता शिक्षिकांना दिला. जेव्हा मुली माझ्याशी बोलल्या तेव्हा मी त्यांना सांगितले की मी फक्त माझ्या पतीच्या गैरहजेरीतच मुलींना कॅलिग्राफी शिकवू शकते. पण या मुलींना त्यांच्या अकादमीतून सुट्टीहून माझ्या घरी येईपर्यंत 7 वाजत होते. म्हणूनच एका मुलीने हा उपाय काढला की ती तिच्या ड्रायव्हर मार्फत तुम्हाला आणखी 2 तास कामात अडवून ठेवेल आणि माझ्यासोबत 1 तास क्लास करेल. ती मुलगी खूप श्रीमंत आहे. यासाठी तुम्हाला दररोज 1000 रुपये देणे अवघड नव्हते. मुलींना माझे काम खूप आवडले आहे आणि म्हणूनच त्या आनंदाने मला जास्त फी देत आहेत. मला माहीत आहे की मी तुमच्यापासून सत्य लपवून चूक केली आहे आणि तुमच्यापासून सत्य लपवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. परंतु मी हा विचार केला, जेव्हा माझे काही पैसे वाचतील तेव्हा मी स्वतः सर्व काही सांगेन. मग आपण दोघे मिळून घरमालकाचे कर्ज सहज फेडू. लग्नाआधी मी खूप मेहनत घेऊन कॅलिग्राफीचा कोर्स केला होता आणि या कठीण काळात जर हा कोर्स माझ्या कामी आला नाही तर माझी वर्षानुवर्षे केलेली मेहनत निरुपयोगी होईल. सगळं सांगून आरती गप्प झाली. ती मान खाली घालून बसली होती. मी शांतपणे आरतीकडे पाहत होतो. तिचे डोळे मला ओले दिसत होते. मी पुढे जाऊन आरतीला मिठी मारली आणि मी तिला मिठी मारताच ती रडू लागली. आज मला अभिमान वाटत होता की मी माझ्यासाठी एक सुंदर जीवनसाथी निवडला आहे. आरती जितकी सुंदर होती त्याहून जास्त तिचं मन सुंदर होतं. आरतीने माझ्यापासून सत्य नक्कीच लपवले होते, पण तिचे मन अगदी स्पष्ट होते. तिला फक्त मला साथ द्यायची होती आणि म्हणूनच मी तिच्यावर रागावलो नाही. आरती कॅलिग्राफी करते हेही मला माहीत नव्हते. मी आरतीला विचारले की तू खूप सुंदर आणि एवढी सक्षम आहेस, मग तुझ्या आई वडिलांनी तुझे माझ्याशी लग्न का केले? मी तर एक कमी शिकलेला आणि सामान्य माणूस होतो. माझं बोलणं ऐकून आरतीच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटलं आणि ती म्हणू लागली की तिच्यासाठी नात्यांची काहीच कमी नव्हती, पण तिच्या आई वडिलांची इच्छा होती की त्यांचा जावई साफ मनाचा माणूस असावा. जेव्हा तुमच्या बहिणीने सांगितले की तुम्ही तुमच्या भाऊ आणि वहिनीपासून वेगळे राहता जेणेकरून तुमच्या वहिनीला तुमच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तर वडिलांनी सांगितले की जो व्यक्ती आपल्या वहिनीची एवढी काळजी करू शकतो, आपली सर्व कामे स्वतः करतो, तो आपल्या पत्नीची देखील काळजी घेईल. आणि जेव्हा वडिलांनी तुमच्याबद्दल माहिती काढली तेव्हा सर्वांनी सांगितले की तुम्ही खूप सभ्य आणि साफ मनाचे आहात. माझ्या वडिलांना वाटले मला यापेक्षा छान आणि आश्वासक व्यक्ती कोणी सापडणार नाही. कधी कधी सुशिक्षित लोकही असे नसतात. माणसासाठी शिक्षण आवश्यक आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की जर माणूस अभ्यास करू शकत नसेल तर आपण त्याला वाईट समजावे. अनेक अशिक्षित लोक अनेक सुशिक्षित लोकांपेक्षा चांगले असतात. आणि लग्नानंतर मला स्वतःलाही कळले की माझ्या वडिलांचा विचार अगदी बरोबर होता. तुमच्यासारखा साथ देणारा आणि चांगला माणूस कधीच मला मिळाला नसता. अगदी कठीण परिस्थितीत तुम्ही नेहमी माझ्या आरामाची आणि शांतीची काळजी घेतली. आता मलाही तुम्हाला साथ देऊन आनंद मिळवायचा आहे. तुम्ही मला मना तर करणार नाही ना? आरतीने डोके वर केले आणि माझ्या डोळ्यात बघत विचारले. म्हणून मी तिला आश्वासन दिले की मी तिचे कधीही हृदय मोडणार नाही. दुसऱ्या दिवशी मी दुकानात गेलो आणि आरतीला सांगितले की आता शर्ट शिवायला कोणालाही पाठवायची गरज नाही. मी 9 वाजता दुकानातून येईल, तोपर्यंत तू तुझ्या विद्यार्थ्यांना शिकून घेजो. माझं बोलणं ऐकून आरती हसली. नवरा बायको हे गाडीच्या 2 चाकांसारखे असतात आणि आयुष्याची गाडी चालवण्यासाठी दोन्ही चाकांची तितकीच गरज असते हे आज मला चांगलेच समजले. आरतीनं मला साथ देऊन ती एक चांगली पत्नी असल्याचे सिद्ध केले. चांगला किंवा वाईट काळ हा कायमचा टिकत नाही, पण साथ देणारा जोडीदार आयुष्यभर असतो. ही कथा कशी वाटली मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद.